मंडळी, तुम्ही लोकलनं प्रवास करताना लोकलचे डबे, बंगाली बाबा, बाबा पाशाजी बंगाली, बाबा बशीर खान अशा वेगवेगळ्या नावांनी चिटकवलेले पोस्टर्स नक्की पाहिले असतील। या पोस्टर्सनं डबा किती विद्रूप होतो त्याचा संतापही तुम्हाला अनेकदा आला असेल। पोलिसांनी अखेर याच बंगाली बाबाच्या मुसक्या आवळल्यात। यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त पोलीस दलानं धडक कारवाई केली आणि रेल्वे डब्यात स्टिकर लावणाऱ्या या बंगाली बाबाचा पर्दाफाश केलाय। रेअरोड परिसरात मोहम्मद नजीर अंदारी नावाचा व्यक्ती बंगाली बाबा म्हणून काम करत असल्याचं आरपीएफला कळलं। या माहितीच्या आधारे दारूखाना येथील मीरा अली दर्गा इथं संयुक्त छापा टाकत पोलिसांनी कारवाई केली। त्याच्याकडून तब्बल 15,000 पोस्टर्स जप्त केले गेलेत। चौकशीत आरोपी असलेल्या मोहम्मदनं रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता त्याच्या व्यावसायिक हेतूंसाठी रेल्वे डबे आणि परिसराचा वापर करून जाहिरात साहित्य चिटकवल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांखाली वडाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि पुढील तपासात हे प्रचार साहित्य छापणं, चिटकवणं यामध्ये इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचं उघड झालंय। त्यांचाही पोलीस आता शोध घेत आहेत। इतकंच नव्हे तर हे पोस्टर्स तयार करणाऱ्या प्रिंटिंग प्रेसशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। रेल्वेच्या मालमत्तेचं विद्रुपीकरण आणि अनधिकृतपणे जाहिरातबाजी करणं हा दंडनीय गुन्हा आहे। याची कल्पना असतानाही हे असे बंगाली बाबांचे स्टिकर लोकलच्या डब्यात सर्रासपणे लावले जातात, अगदी कुठेही आणि कसेही। आता हे बंगाली बाबा लोकांशी कशी दिशाभूल करतात हाही मुद्दा आहेच, पण लोकलनं प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिकच यांचं सावज असतात। त्यामुळेच लोकलच्या डब्यात त्यांच्याकडून जाहिरातबाजी केली जाते। आता या विरोधामध्ये रेल्वे पोलिसांनी राबवलेली ही मोहीम नक्कीच कौतुकास्पद आहे। अशी विनापरवानगी बोगस जाहिरातबाजी करणं हे थांबवलं गेलं पाहिजे आणि कठोर कारवाई केली गेली पाहिजे, तरच अशा बाबांना आळा बसेल। तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।